दुसरी काशी कुठं असेल तर पहा कधीतरी. ज्याला अनुग्रह कळलाय त्यालाच कळल ते. ज्या साधनेमध्ये तुम्ही तल्लीन झाला त्या साधनेमध्ये भुरगुटीमध्ये जो पाहतो त्याला दुसरा कुंभ दिसतो. ती भुरगुटी कुठं असेल तर दोन्ही नेत्राच्या मध्ये जे दिलंय त्याचं 10वं द्वार आहे त्याला म्हणतात. हा ती दुसरी काशी आहे. कुठे आहे? या देहामध्ये काशी आहे, गंगा आहे, सगळं आहे. या विश्वाचा पाठीवरती असणारा भगवान परमात्मा जो आहे. दुसरी काशी कोणाला विचारली ना तर तुम्हाला कोण सांगल याची गॅरंटी नाही. दुसरी काशी जर पाहायचीच असेल तर दुसरी काशी दोन्ही नेत्रानं जो भगवान परमात्मा दाखवतो ना तो भगवान परमात्मा काशीत आज सुद्धा देवाला सांगतात. तुकोबराय म्हणतात ना, अरे मागे झाले ते पाहू नको, पुढे जामीन आहे. तुका मागे झालेलं माहिती नाही पण मी जामीन होतो तुझ्या करता. तू फक्त या भक्तीची वाटेला झडझडोनी व्हायला निघ, या भक्तीची वाटेला जया पावेश अव्यंग निज धाम माझे. का अर्जुना या ठिकाणी तू काय कर, माझ्या भक्तीला लाग. कारण माझ्या भक्तीला लागल्याशिवाय या जगामधलं कुठलंच कार्य तुला सफलतेला नेऊ शकत नाही. हो आमची भक्ती आहे पण त्या भक्ती करता अंतकरणामध्ये दुसऱ्या विषयी जर आमच्या मनामध्ये विकल्प जरी आला ना तर ते सगळ्यात मोठं पाप आहे. ज्ञानोबा खूप गोड बोलतायत. हृदयाच्या कमळावर तो झोपलाय पण त्याच्या अंतकरणामधले जे षडरूप जे कडन फिरतायत ना ते त्याला जाग करून देत नाहीत. मग ते जाग करण्याची ताकद कोणाकडे आहे तर ते साधूच्या बीजमंत्रामध्ये आहे. मग ती बीजमंत्र मगाशी मी बोलून गेलो. ते बीजमंत्र आपल्याला दिसतात पण त्याच्याकरता ज्ञानांजनाची दृष्टी लागते. कृष्णांजन एक वेळा डोळा घालीत आढळ. हा आमच्या जीवनामध्ये ती अंजन जे आहे ते अंजन आमच्या डोळ्यामध्ये घालण्याचं कार्य कोण करत असेल तर ते सद्गुरू करतात. आणि सद्गुरूच्या नेत्रामध्ये जी ताकद आहे ना ती जगामध्ये कुठंच ताकद नाही. हा स्त्रीला मारणे सगळ्यात मोठा पाप गुन्हा आहे. हा कारण ती जगाची जननी आहे, विश्वाच्या मालकाची आई आहे. तुमच्या आमच्या सारख्याची मोठी ती जननी आहे, जगतपती आहे. तिच्यामुळं तिला दोष देणं किंवा तिला मारणं सगळ्यात मोठं घोर पाप आहे. समचरण सरोजम सांद्र नीलांबुधावम जगननी तपानी मंडनम मंडनानां तरुण तुलसीमाला कंदरम कंजनेत्रम सदैव दौलासं विठ्ठलं चिंतयामि. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा. तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचना ते भाविका. एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी. विश्वमाऊली ज्ञानोबा यांच्या वाग्यज्ञामधील आजची सेवेकरता निवडलेली ओवी ज्या निमित्त कार्यक्रम आहे सर्वांना माहिती आहे. गुरु आद्य शंकराचार्य भगवान परमात्म्याचा अवतार कार्य आणि भगवान परमात्म्याचे निश्चिम असणारी अवतार प्रणाली ज्या विश्वामध्ये तुम्हा आम्हाला ज्या भगवान परमात्म्याची खऱ्या अर्थाने ओळख करून दिली. हा जगामध्ये असं आश्चर्य आहे ज्या भगवान परमात्म्याच्या मुखारविंदातून आलेले शब्द ते शब्द साधूच्या मुखात येतात हे सगळ्यात मोठा आशीर्वादाचा फल आहे. भगवान परमात्म्याच्या मुखारविंदातून आलेले शब्द साधूच्या मुखात येतात याचा अर्थ साधू वेगळा नाही आणि संत वेगळा नाही किंवा देव वेगळा नाही. देव ते संत, देव ते संत, निमित्त त्या प्रतिमा. विश्वमाऊली ज्ञानोबांनी वाग्यज्ञ तयार करत असताना गीतेवरती टीका केली. हो 56 भाषेचा केलाशी गौरव. भगवान परमात्म्यानं सांगितलेल्या 700 श्लोकावरती भगवान परमात्म्याचं जे काय प्रागट्यकरण करत असताना विश्वमाऊली ज्ञानोबांच्या हृदयामध्ये कमला आकार तयार झालाय. आणि त्या कमला आकाराचा जो खरा बोध आहे तो बोध देण्याचं कार्य कोणी केलं असेल तर ते विश्वमाऊली ज्ञानोबांनी केलंय. पण ज्ञानोबांनी जे व्यापक जीवनामध्ये असणार जे स्वरूप सांगितले त्या स्वरूपाची खरी ओळख कोणी करून दिली असेल तर आद्य शंकराचार्यांनी केली. हो
कोण जगद्गुरु असतील तर या जगाचा मालक एक नंबरचा कोण असेल तर ते या विश्वाचा मालक आहे. कृष्ण वंदे जगद्गुरु. तो भगवान परमात्मा जगाचा मालक आहे, त्याला जगद्गुरु म्हटले. 2 नंबर या जगाचा व्यापक असणारा भगवान परमात्मा, ज्यानं साधुत्वाची लक्षणं आणि भगवान परमात्म्याची खरी ओळख करून देताना सुद्धा त्यांना जगद्गुरु पदवी मिळाली आणि ते जगद्गुरु होते ते आद्य शंकराचार्य. 2 आणि 3 नंबरचे जे साधू आहेत, सामान्य जीवासारखे दिसले पण जगाला कळाले नाही. जोपर्यंत साधू जात नाही तोपर्यंत साधूची खरी ओळख कळत नाही. जगद्गुरु तो खूप आहे. जगामध्ये 3 जगद्गुरु झाले. हो, इथून पुढचे जगद्गुरु कसे झाले मला माहिती नाही, पण जेवढे जगद्गुरु झाले त्या जगद्गुरुमध्ये 3 प्रकारचे कार्याची प्रणाली आहे. विश्वाचा मालक आहे. विश्वाचा मालक स्वतःहून ओळख करून देतोय अर्जुनाला. अर्जुना, म्या बोलविल्या वेदू चाले, मी हलविल्या प्राणो हाले, जो जगा ते चाळीता, म्याच निमिला साता. या भगवान परमात्म्याने सांगितलं मी हे सगळं चालवतोय. हो, अर्जुन म्हणू लागला देवा तू हे सगळं चालवतोय, तू जगाचा नातोय, सगळं म्हणतोयस, पण तू आहेस हे कळणार कसं? हो, कारण तुझं देव पण आहे पण तुला काही कार्य करता येत नाही. काही कार्य करण्याकरता तुला अवतार कार्य घ्यावं लागेल. हो, देवाला अवतार आतापर्यंत भक्ता करता अनेक घेतले. नाना अवतार घेसे भक्तासाठी, कृपाळू जगजेटी म्हणून या. हो, मत्स्य कुर्म रूप धरून या देवा, साधिली केशवा भक्ती का. आज भक्तीचं स्वरूप पाहिलं आणि प्रत्येक अवतारामध्ये भगवान परमात्मा उत्तीर्ण झाला. पण भगवान परमात्म्यानं अवतार कार्य घेत असताना प्रत्येकाचं संकट पाहिलं मग अवतार घेतलाय. हो, काय संकट आहे? तर साधूचं रक्षण करेन. कुणाचं? साधूचं रक्षण करेन. जगावरती आलेल्या पापाची ग्लानी आहे. यदा यदाही धर्मस्य ग्लानी भवती भारते अद्भुत नम धर्मस्य तदाच मानम सुजाम्यम पवित्राणाय साधूनाम आणि विनाशाय च दशकृताम. धर्म संस्थापनार्थाय संभवामी योगे. धर्म म्हणजे काय? देवानं धर्म पाळला का साधूनं धर्म पाळला? आजच्या जर कलियुगामध्ये जर पाहिला गेलं तर साधूला धर्म पाळत असताना काही दुष्परिणामाचे काही लोक आहेत, ते लोक साधूचा सुद्धा धर्म काढून घ्यायला बसली. हो, मग साधूनं धर्म पाळला का तुम्ही आम्ही पाळला? पहिला मुद्दा. गुरुनाम गुरु चैतन्य महाराज देगलूरकर म्हणतात की साधू या जगामध्ये वागले, संत या जगामध्ये वागले, ते धर्मासारखे वागलेच नाहीत. ते धर्मासारखे वागलेच नाहीत, पण ते जे वागले तोच खरा धर्म होता. ते जे वागले तोच खरा धर्म होता. कोणता धर्म होता? जगाला प्रेम अर्पावी खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावी. प्रेम प्रेम काय प्रेम आहे? अलीकडच्या काळामध्ये प्रेम ही वासनेच्या आहारी गेलं, पण प्रेम जे आहे ते या विश्वामध्ये जर कोणी देवावरती प्रेम केलं असतं तर ते साधूनं केलं. ते साधू आद्य शंकराचार्य आहे. हा, ज्या शंकराचार्यांच्या वरती अनेक लोकांनी महाराज त्या काळामध्ये साधू दिसला म्हटलं की काही लोक चांगले असतात आणि काही लोक वाईट असतात. वाईट असतात म्हणजे विचाराची बुद्धी संकोचित असते. त्या बुद्धीमध्ये त्यांनी तेवढं चाकलेलं असतं की हा मनुष्य म्हणजे ढोंगे आहे, हा मनुष्य कृपण आहे, हे आपल्या मनानं विचार केलेला असतो. खऱ्या अर्थानं देवाचीच रूप आहेत सगळे. जर या जगामध्ये जर वाईट लोक नसते तर साधूला किंमत राहिली नसती. साधूला किंमत वाईटामुळे आहे आणि वाईटाला किंमत साधूमुळे आहे. तसं या जगामध्ये वाईट लोक आहेत म्हणून चांगल्याला किंमत आहे आणि चांगले आहेत म्हणून वाईटालाही किंमत तितकीच आहे. नाण्याला जशा 2 बाजू असाव्या तसं या जगामध्ये 2 पात्र तयार केली. भगवान परमात्मा देव असताना सुद्धा त्याला 2 पात्र घ्यावे लागलं. एक जगाच्या उद्धाराकरता साधू बनावं लागलं. हा,
मग जगाचा उद्धार करणारे कोण आहेत? जगाचा उद्धार करणारे देव जगाचा उद्धार करतो का? संहार करतो? पहा जरा बारकाई नाही का? विश्वाचा व्यापक असणारा भगवान परमात्मा त्याने विष्णूला निर्माण केलंय. खरं आहे, मी बोलून गेलो त्या दिवशी. विष्णूला सांगितलं काही कार्य कर, तुला काहीतरी कार्य करावं लागेल. त्या कार्यातून महाराज विष्णूच्या भगवान परमात्म्याच्या नाभी कमळातून ज्याचा जन्म झाला त्याचं नाव ब्रह्मदेव आहे. हो, हे सगळं दोघांनी केलेलं आहे. पण या दोघांनी केल्यानंतर या सृष्टीवरती उत्पन्नाची जी स्थिती आहे ती कुणाकडे आहे? तर ब्रह्मदेवाकडे आहे. ब्रह्मदेवाने उत्पन्नाची स्थिती वाढवली, पण पालन करायचं कार्य कुणाकडे आहे? विष्णुदेवाकडे आहे. विष्णुदेव म्हणू लागले, अरे ब्रह्मदेवाचा थांब, तू या सृष्टीवरती इतकी लोक तयार करू लागलास, 8x8च्या खोलीमध्ये 10 जण कशी झोपतील? हाही प्रश्न आहे ना. जरा कुठंतरी मर्यादा ठेवून थोडस हे कार्य थांबव. त्या लोकांमध्ये ब्रह्मदेवाने सांगितलं, माझं कार्य फक्त उत्पन्नाचं आहे, सांभाळायचं तुझं कार्य आहे, तुझं तू बघून घे. विष्णुदेव म्हणू लागले, बाबा असं नाही काय की सगळ्यांचा पालन पोषण करणारा मी आहे. मी मगाशी बोलून गेलो, हे जगाची सत्ता भगवान परमात्मा आहे. जगामध्ये सत्ता तो असणारा तो सगळ्यांना पोचतो हे मान्य आहे. पण तरी सुद्धा हिथं या दोघांना देव असताना सुद्धा विष्णुदेवाला सुद्धा आणि ब्रह्मदेवाला दोघांना तपश्चर्याची साधना करून भोलेनाथांना प्रसन्न करावं लागले. आणि भोलेनाथांच्या पुढे प्रश्न मांडलाय, देवा उत्पत्ती आहे, सांभाळ करतोय, पण ह्या उत्पत्तीमध्ये सांभाळ करत असताना काही दिवसानंतर या पृथ्वीवरती उभं राहायला जागा मिळणार नाही, याच्याकरता काही नियोजन करतोय. त्यावेळी भगवान भोलेनाथांनी सांगितलं, काळजी करू नका, माझ्याकडे मी एक कार्य घेतो, त्याचं नाव संहार आहे. त्याचं नाव संहार आहे. मग त्याला अवतार कुणाचा घेतला? मग महेशाचा अवतार घेतला. ब्रह्मा, विष्णू आणि महेश. महेशाकडे संहाराचं कार्य आहे. कोणाचं कार्य आहे? संहाराचं कार्य आहे. मग देवानं उत्पन्न करत असताना जनतेला उत्पन्न केलंय कुणी? ब्रह्मदेवानं केलंय. हे कार्य ब्रह्मदेवाकडे आहे. पण ब्रह्मदेवानं कार्य उत्पन्न करायचं कार्य केलंय, विष्णुदेवानं पालन करायचंय. मग मारायचं देवाकडे काय? हा प्रश्न आहे ना. पहा, आई वडील आपल्याला जन्म देत आहेत, आई जन्माला घालते, पालन कोण करतं? कोण म्हणलं चुलता करतो? कोण करतं? आपला वडील असणारा करतो. वडिलाला काळजी लागते, मुली जन्माला आली, मुलगी जन्माला आली किंवा मुलगा जन्माला आला, आयुष्याची चिंता कुणाला? आईला का बापाला? बापाला. तसं सांभाळायचं कार्य आपल्या भगवान विष्णूला आहे. विष्णू सांभाळ करतोय. मग त्या सांभाळ करत असताना चांगल्या मुलाला चांगलं खायला मिळतं का वाईट मिळतं? पहा जरा, अभ्यास करणाऱ्याला शब्बासकी मिळते, वडिलाकडनंही शब्बासकी मिळते, आईकडनंही मिळते, शिक्षकाकडनं गुरुजीकडनं मिळते. पण त्याला खाऊ आणण्याचं कार्य बाप करतो. तो जर 1 नंबर पहिला नंबर काढला तर बाप आपल्या करता चांगलं खाऊ घालतो. जर वाईट मार्गाला लागला तर बाप दांडकं काढल्याशिवाय राहत नाही. मग भूमिका एकच आहे. देवाची भूमिका काय आहे? देवाची भूमिका एकच आहे, लालन पोषण करणं. हे त्याचं कार्य आहे. तोच म्हणजे आपला जगाचा बाप, तोच आपला बाप आहे. घरामधला बाप ओळखायला शिका. तो कार्य चिंतित आहे, त्याचं कार्य त्याला कर्म दोषानं चालूच आहे. पण काही दोषानं काम यश जो मिळवायचं आहे, काम येशू, क्रोध येशू, या ज्या जीवनामध्ये जे 3 घटक आहेत, रजगुणाचा जो आहे तो रजच्या अवस्थेमध्ये आहे, तमगुणाचा आहे तो तमगुणाच्या अवस्थेमध्ये आहे, सत्वगुणाचा आहे तो सत्वगुणाच्या अवस्थेमध्ये आहे. पण याच्यामध्ये त्रिपुटी का पाडली असेल तर त्रिपुटीमध्ये ब्रह्मा, विष्णू आणि महेश बसतात. याच्या सगळ्या भूमिका जे आहे ते भगवान परमात्मा अर्जुनाला सांगत असताना अर्जुनाला सांगतात, या जीवनामध्ये काम म्हणजे मी आहे. कोण आहे? काम म्हणजे मी आहे. आता कामानं भल्या भल्यांना महाराज साधूला सुद्धा नडावं लागलं, साधू सुद्धा जाऊ लागली.
भल्या भल्यांना कामानं किंचित केले आणि कामावरती विजय मिळवण्याकरता देव महत्वाचं आहे का देवाचं नाव महत्वाचं आहे? आता पहा, दोन्ही लक्षणाकडनं आई महत्वाची आहे का वडील महत्वाचे? बारकाईनं पाहिलं तर गावामध्ये कुठलाही जरी व्यक्ती जर मोठा झाला तर नाव पहिल्यांदा येत असेल तर आईचं येण्यापेक्षा बापाचं पहिले येत. पहा, तो कुणाचा मुलगा आहे तर पहिल्यांदा बापाचं नाव येतं. अलीकडे शासनानं आम्हाला परवानगी दिली म्हणून आईचं नाव पहिलं लावलं जातं, आईचं लावलं जातं. पण खऱ्या अर्थानं आईला शोभा कुठं आहे तर बापामुळे आहे. आई कुणामुळे झाली तर बापामुळे झाली, म्हणून बापाचं नाव महत्वाचं आहे. तसं या जीवनामध्ये काम नावाची जी अवस्था मिळवायची आहे ती देवामुळे नाही तर देवाच्या नावामुळे मिळवायची. मग काम यशू. हे सगळं मिळवताना क्रोध सुद्धा मिळतो, पण कशामुळं तर तव हृदय कमळ. त्या हृदयामध्ये कमळासारखा आकार आपल्या जीवनामध्ये भगवान परमात्म्यानं तयार केलाय आणि त्या तयार केलेल्या कमळामध्ये तो आराम बसलाय. कसा बसलाय? पुढे बोलून गेलेत ना, तैसा हृदयामध्ये मी रामू तैसा हृदयामध्ये मी रामू कास्ता सर्व सुखाचा रामोक्ती भ्रांता शेकामू विषयावरी. जीवनामध्ये आपल्या हृदयामधला भगवान परमात्मा प्रागट्य करण्याकरताच्या साधूने अवतार घेतला. बर, साधून अवतार करत असताना भगवान परमात्म्यानं व्यास महर्षींच्या पावतर जर इतिहास जर घेतला तर आमचे गुरुनाम गुरु विकासनंदजी महाराज कृष्णा कृपांकित ते बोलतात. बरं, खूप मी व्यासांच्या वर्षी त्यांच्याकडून ऐकलं. 17वा अवतार व्यासांचा आहे. कितवा अवतार आहे? 17वा अवतार व्यासांचा आहे. मग याच्यामध्ये भगवान परमात्म्यानं अवतार कार्य घेत असताना पहिल्यांदा ब्रह्मदेवाची मुलं कोण असतील तर ते सनकादिक आहे. हो, या सनकादिकांच्या पासून पुढे गुह्य ज्ञान प्राप्त होत गेले आणि ते गुह्य ज्ञान प्राप्त करत असताना एक गुरु एक शिष्य ही परंपरा सतत चालू राहिली. आदिनाथ उमा बीज प्रगटली. या सगळ्या गोष्टी पुढे पुढे चालत गेल्या. पण व्यासांचं जे उच्चिष्ट जे आपण म्हणतो ना, जे या जगामधलं सगळ्यात मोठं ज्ञान जर काय असेल तर ते तत्वज्ञानामधला अंतकरणातला गाभा, ज्या गाभ्यामध्ये भगवान परमात्मा आराम झोपलेला आहे, त्याला जाग करण्याचं कार्य कुणी केलं असेल तर ते आद्य शंकराचार्यांनी केलं. हो, काय केलं? कार्य काय केलं? जगामध्ये साधूची लक्षणं प्रत्येकाला दिसतील न दिसतील मला माहिती नाही. साधू बहुरंगी बहुरूपी धरी संन्यासाचा वेश. हो, नाथ महाराज म्हणतात, अरे बहुरूपी जरी अंतकरणामध्ये बहुरूपानं जरी तो साधू झाला तरी अंतकरणामध्ये जो त्याच्या कमळा आकाराचा जो भगवान परमात्मा आराम आहे त्याच्या अंतकरणामध्ये जर आराम जर नसेल. पहा, काही काही माणसं म्हणतात साधू आला की तो साधू काहीच मागत नाही पण निवांत बसलेला असतो. चिंता नावाचा रोग जो घालवतो त्याचं नाव साधू आहे. चिंता नावाचा रोग घालवतो त्याचं नाव साधू आहे. आणि ज्याला चिंता आहे त्याला खरा प्रापंचिक म्हणावा. काय म्हणावा? प्रापंचिक म्हणावा. आयुष्यभर चिंता ज्याच्या पाठीमागे लागलाय आणि चिंतेची राख रांगोळी जो करून साधनेला बसतो त्याला खरा साधू म्हणावा. हो, आमच्या जीवनामध्ये हीच प्रसंग येत आहे की बाबा तो हृदय कमळामध्ये आराम आहे पण जो योगियाचा निष्कामू कामू. योग्यांना सुद्धा भगवान परमात्मा सांगतात की योग्यांच्या सुद्धा काही गोष्टीमध्ये चुकी झाली आणि त्यांच्या जीवनामध्ये काही वेळा क्रोध आला, काही वेळा काम आला, त्यांना सुद्धा खाली बसावं लागलं. मग योगाची वाटा जे निघाले का सुबटा तर या दुःखाची वाटा भागा आला आमच्या जीवनामध्ये. तो का जीवनामध्ये आला तर योग्यांच्या सुद्धा स्वप्नात जो भगवान परमात्मा येत नाही तो साध्या सामान्य लोकांच्या स्वप्नात येतो. याचंच नाव भक्ती आहे. म्हणजे भक्तीच्या स्वरूपामध्ये आम्ही जीवन जगतोय. आजकालची भक्ती करत असताना आम्ही या भक्तीमध्ये काहीतरी आमचा अंतकरणामध्ये काम आहे, क्रोध आहे. या कामा क्रोधाला रजस सत्व गुणाच्या
पलीकडचा जो भगवान परमात्मा आहे हे दाखवण्याचं कार्य करण्याकरता या पृथ्वी तलावरती ब्रह्मरूपी संत जगी अवतरले आणि उद्धाराया आले. दीनजना सगळ्यांचा उद्धार करण्याकरता साधू संत या पृथ्वी तलावरती आले. नवे नवे याच वनामध्ये साधू जर भेटला नसता तर सामान्य जीवन मायबाप पापच करत राहिला असता. अखंड पाप केलं. मी तर बऱ्याच वेळा सांगतो तुम्हाला पापच करायचंय ना तर वाल्या ऋषी सारखं करा. इतकं पाप करा की साधू भेटावा. काय भेटावा? साधू भेटावा. करायचंच आहे ना तर इतकं पुण्य करा. कुणासारखं? बळीराजासारखं देव पुढे दान मागा यावा. हो, त्यानं डोक्यावर पाय ठेवून त्याला कुठं घालायचं त्याला घालूया. पण याचं कारण सांगतो. आम्ही धड पापात बी नाही आणि पुण्यातही नाही. याचं कारण सांगतो. ह्या ज्या अवस्था आहेत या अवस्थेमध्ये आम्हाला पाप करतोय का पुण्य करतोय हेच कळना. परमार्थ करतोय आम्ही. परमार्थाची काही लक्षणं आमच्याकडे आहे. सद्गुरूंच्या साधनेमधनं मिळतात. महाराज, साधना करणे हे सगळ्यात मोठं उचिष्ट फळ आहे. हो, ही साधना करत असताना कुठे आहे मला सांगा या जगामध्ये? काशी कुठे आहे? कुठे आहे काशी? आम्ही काशी सांगतो उत्तराखंडामध्ये काशी आहे. बरोबर आहे ना? पण काशी कुठं होती? सगळे साधू येतात. त्याला काय म्हणतात? कुंभमेळा म्हणतात. त्या कुंभमेळ्यामध्ये का जावं सामान्य लोकांनी? कशा करता जावं? अरे कुठला साधू कुठं साधना करतो माहिती नसतं. पण एक दिवस का पण सगळ्यांना एकत्र यावं लागतं. याचंच नाव भक्तीचं लक्षण आहे. दुसरी काशी कुठं असेल तर पहा. कधीतरी ज्याला अनुग्रह कळलाय त्यालाच कळल. ते ज्या साधनेमध्ये तुम्ही तल्लीन झाला त्या साधनेमध्ये भुरगुटीमध्ये जो पाहतो त्याला दुसरा कुंभ दिसतो. ती भुरगुटी कुठं असेल तर दोन्ही नेत्राच्या मध्ये जे दिले त्याचं 10वं द्वार आहे. त्याला म्हटले ती दुसरी काशी आहे. कुठे? या देहामध्ये काशी आहे, गंगा आहे, सगळ्या या विश्वाचा पाठीवरती असताना भगवान परमात्मा जो आहे. दुसरी काशी कोणाला विचारली ना तर तुम्हाला कोण सांगल याची गॅरंटी नाही. दुसरी काशी जर पाहायचीच असेल तर दुसरी काशी दोन्ही नेत्रानं जो भगवान परमात्मा दाखवतो ना तो भगवान परमात्मा काशीत आज सुद्धा आहे. विचारा करीत एखाद्या साधूला साधू उत्तर देईल पण प्रापंचिक देऊ शकत नाही. याच्याकरता काय करावं लागेल तर दोन्ही नेत्र एकत्र करावे लागले. ज्ञानदेव म्हणे ज्योतीची निज ज्योती ही उभी मूर्ती विठेवरी. तो जगाचा मालक विठेवरती उभा आहे. तोच तुमच्या भुरगुटीमध्ये तोच आहे. तोच तो 10व्या दरवाजामध्ये आहे. त्या 10व्या दरवाजाचं सगळ्यात मोठं ज्ञान कुणाला असेल त्याचं नाव साधू आहे. त्याचंच नाव आद्य शंकराचार्य आहे. ही जीवन क्रिया आहे. या जीवन क्रियेमध्ये कामाला महत्व द्या, क्रोधाला महत्व द्या, पण कुठपर्यंत? हे पण महत्वाचं आहे ना. कुठपर्यंत? उत्पत्तीला होईपर्यंत. तोपर्यंत प्रपंच असावं, प्रपंचात असावं, असूनही नसावे. भजन करावे वेळोवेळा. तुकोबरायांनी प्रपंच केला. ज्ञानोबराचा तर प्रपंच सगळ्यात मोठा झाला. तुम्ही म्हणाल कसा केला? अवघाची संसार केला ब्रह्मरूप आणि विठ्ठल स्वरूप म्हणून या. याचं कारण मुनिमुक्त झाले बेने गर्भवासा. मी योग्यांच्यासाठी बोलतोय. आमच्या जीवनामध्ये संसार करत असताना ज्या संसाराची व्याख्या कळाली नाही त्या व्याख्यामध्ये गुरफटलो म्हणून आम्हाला कामानं जवळ केलं आणि त्या कामानं आमचा घात केलाय. जीवनामध्ये प्रत्येकाला माहिती आहे आम्ही या प्रपंचामध्ये पडत असताना आमची मुलं अशी वरपडून जाऊ नये वाटतं. पण तरी सुद्धा आणि पुढची जी स्थिती आहे ती आशा नावाचा दोष आहे. त्या आशेमुळे असं वाटतं नातू कधी मांडीवर येतोय. याच्याकरता लेखाचं वाटोळं केलं हे आम्ही विसरून जातो. का बळे बांधून या देशी काळा हाती. जसं बांधून काळाच्या हातात देतो ना तसं विषय आरक्ती आपल्या मुलाकरता आपण काय करतो त्याला मायेच्या आधीन बांधून घेतो. मग पायी गुंतवलो नेता माझी असो तुम्हा चिंता. हो, आमची जीवनाची दशा हीच आहे. प्रपंच करत असताना साधू सांगतात की या जगाचं सगळं तत्वज्ञान कुठं असेल तर ते कमळावरती जो झोपलेला विराम आराम आहे ना त्याचं जर खरं प्रागट्यकरण जर पाहायचं असेल तर आपल्या नेत्रानं पाहावं लागतं. आपण डोळस आहे का आंधळ आहे? तुम्ही डोळस आहात का आंधळे आहात? तुम्हाला जर मी प्रश्न विचारला, ह्योच प्रश्न
आळंदीमध्ये विश्वमाऊली ज्ञानोबांची लाडकी लेख म्हणणारी गुलाबराव बाबा. गुलाबराव बाबांनी काही करावं, मी ज्ञानेश कन्या आहे म्हणावं आणि समाजाला सांगावं, दोन्ही डोळ्याने अंधे, दोन्ही डोळ्याने आंधळे, वरून आंधळे पण हातून ज्ञानाचा मूर्तिमंत गाभा आहे. त्यावेळी सहज बोलून गेले काही लोक, तुम्ही म्हणता मी कन्या आहे आणि तुम्ही तर धोतर घालताय. त्या क्षणाला बाबांनी विचार केला, मी खरं जर मी ज्ञानोबांची लेख जर असेल ना तर महाराज त्या दिवशी आपलं परिधान सगळं संपुष्टात आणलं आणि आपल्या कन्येसारखं स्वरूप सगळं धारण केलं, वस्त्र तशी घातली. महाराज तिथून पुढं महाराजांचा अवतार स्त्रीसारखा झाला. याचं कारण का, साधू बोलत तसं करण्याची क्षमता कुणामध्ये, देवामध्ये का साधूमध्ये? वाचा सिद्धी पावाल आणि आज्ञापक वाल. हे कधी होत? माझ्या सत्यवादाचे तप आणि वाचा केली बहुत कल्प. अरे बहुत कल्प आम्ही वाचा सत्य बोलत आलो. सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. आमच्यामध्ये ते जगदाभास जो आहे ना, ह्यो जगदाभास आमच्या जीवनामध्ये कुठला असेल तर पहिल्यांदा जन्माला आल्यापासून मरेपर्यंत खोटं बोलते. सगळ्यात मोठं पाप आहे. आम्ही पापीच आहे. पुण्यमान म्हणू शकत नाही. का बरं पुण्यमान म्हणू शकत नाही? तुम्ही म्हणाल आम्ही देवाचं नाव घेतो म्हणजे पुण्य आहे. तुम्ही ठरवणार कोण? माप आणि पाप. ज्या मापेला जो बसलेला आहे तो जगाचा मालक बसलाय. तुमचं पुण्य झालं का पाप झालं याचा तराजू जो घेऊन बसलाय त्याचं नाव देव आहे. पण या तराजूला काटा मारतोय का बरोबर तराजू धरतोय हे जेव्हा खरी लक्ष जर कुणाचं असेल तर ते आपल्या सद्गुरूंचं आहे. बाजारा एखादा बाजारामध्ये गेले, एखादी वस्तू घेतलेली आहे आणि मापारी कोण आहे? देव आहे. पण त्या मापाऱ्यावरती लक्ष ठेवणारे कोण असतील तर ते साधू आहेत. त्याचं पाप एवढं झाले, पुण्य एवढं झाले, काटा मारायचा नाही हे कोण दाखवतं तर ते साधू दाखवतात. देवाला सांगतात, तुकोबराय म्हणतात ना, अरे मागे झाले ते पाहू नको, पुढे जामीन आहे. तुका मागे झालेलं माहिती नाही पण मी जामीन होतो तुझ्या करता. तू फक्त या भक्तीची वाटेला जडझडोनी महिलानी या भक्तीची वाटेला जया पावेश अव्यंग निज धाम माझी. का अर्जुना या ठिकाणी तू काय कर, माझ्या भक्तीला लाग. कारण माझ्या भक्तीला लागल्याशिवाय या जगामधलं कुठलंच कार्य तुला सफलतेला नेऊ शकत नाही. हो आमची भक्ती आहे पण त्या भक्ती करता अंतःकरणामध्ये दुसऱ्या विषयी जर आमच्या मनामध्ये विकल्प जरी आला ना तर ते सगळ्यात मोठं पाप आहे. पापाचं लय जवळ आहे. जाऊ द्या मला जास्त तिकडे बोलायचं नाही, मला वेळ कमी आहे, काम कमी आहे. कामावरती विजय मिळवला. कुणी मिळवला? हनुमंतरायांनी मिळवला. हो बऱ्याच जणांचं तुम्हाला सांगता येईल. कामावरती साधू संतांनी विजय. जगद्गुरु तुकोबरायांनी तर कामाला महाराज एवढं जिंकलं एवढं जिंकलंय, जी येणारी काम वासना घेऊन आलेली तिचा सुद्धा उद्धार तुकोबरायांनी केलाय. परावी नारी रुक्मिणी समान किंवा आम्ही विष्णुदास तैसे नव्हे ही कुणी वाक्य वापरावी? त्या साधूंनी वापरावी. त्या साधूंच्या अंतःकरणामधला काम गेलाय. तू का म्हणे देह भरीला विठ्ठले आणि काम क्रोध केले घर देते. ही अवस्था जोपर्यंत प्राप्त होत नाही तोपर्यंत तो कमलाकारावरती झोपलेला आराम आहे तो भगवान परमात्मा. तव हृदय कमळ आराम. ज्ञानोबा खूप गोड बोलताय. हृदयाच्या कमळावर तो झोपलाय पण त्याच्या अंतःकरणामधले जे षडरूप जे कडन फिरतायत ना ते त्याला जाग करून देत नाही. मग ते जाग करण्याची ताकद कोणाकडे आहे तर ते साधूच्या बीजमंत्रामध्ये आहे. मग ती बीजमंत्र मगाशी बोलून गेलो, ते बीजमंत्र आपल्याला दिसतात पण त्याच्या करता ज्ञानांजनाची दृष्टी लागते. कृष्णांजने केवळा डोळा घालीत आढळ. आमच्या जीवनामध्ये ती अंजन जी आहे ते अंजन आमच्या डोळ्यामध्ये घालण्याचं कार्य कोण करत असेल तर ते सद्गुरू करतात. आणि सद्गुरूच्या नेत्रामध्ये जी ताकद आहे ना ती जगामध्ये कुठंच ताकद नाही. ही दृष्टी आहे, सम दृष्टी आहे, सम पाऊल आहेत.
ही सगळी विटेवरती शोभतात. म्हणून तो हा विठोबा निधान ज्याचे ब्रह्मादिक ध्यान पाऊले समान विटेवरी शोभनी नेनू ब्रह्म मार्ग चुकले. जगाचा मालक सुद्धा चुकलाय. कुठं चुकलाय? कुठं यायचं सापडेना. ज्याच्यावरती झोपला होता ना कमलाकारावरती, तो झोपला. कधी झोपला? तिथंच झोपला. वक्ते बाबा सांगायचे, हो वक्ते बाबा म्हणायचे, अरे तुम्ही काय बायकांच्या घरी राहताय? तो जगाचा मालकच बायकोच्या घरी राहिला होता. कुठं? समुद्रातून जी बाहेर निघाली, कोण? लक्ष्मी आई. मला सांगा, ती लक्ष्मी आईचा कोण आहे? तो समुद्र बापच आहे. मग त्या बापाच्याच घरात राहत होता, म्हणजे तो कोण झाला? घर जावाई झालं ना. तो कमला आकारावरती झोपला होता ना. हीच भीमकराजाची जी कन्या रुक्मिणी आई साहेब का रुसून आली, कशा करता आली सगळ्यांना माहिती आहे. दिंडीरवानामध्ये आली आणि तो जगाचा मालक, त्याला निमित्त पाहिजे होतं. पुंडलिकाच्या भावार्था गोकुळहून आला येता. तो जगाचा मालक भक्ता करता. तो पुंडलिक कोण आहे? तर पाठीमागला जन्मातला 8व्या अवतारामधला बळीराम दादा, तोच पुढे पुंडलिक झाला. हो, भावाकरता देव प्रत्येक वेळी आलेला आहे, पण आमच्या जीवनामधला भावच प्रागट्यानं चांगला होत नाही. याचं कारण आमच्या जीवनामध्ये कमला आकारावरती तो झोपलेला आहे. जो योगियांचा निष्काम, हा योगांचा सुद्धा तो निष्काम असणारा भगवान परमात्मा, तो जर प्राप्त करून घ्यायचा असेल, तो म्हणत असे पुरुषोत्तम. हा पुरुषोत्तम म्हणजे अलीकडच्या काळामध्ये लोकांना वाटलं की मंडळीला मारणं म्हणजे पुरुषार्थ. कुठला आहे? पुरुषार्थ. स्त्रीला मारणे सगळ्यात मोठा पाप गुन्हा आहे. हा, कारण ती जगाची जननी आहे, विश्वाच्या मालकाची आई आहे. तुमच्या आमच्या सारख्याची मोठी ती जननी आहे, जगतपती आहे. तिच्यामुळं तिला दोष देणं किंवा तिला मारणं सगळ्यात मोठं घोर पाप आहे. हो, मग त्या जीवनामध्ये पुरुषार्थ सांगत असताना सांगेन ऐक म्हणतात. हो, ऐका. हे कार्य का सांगतात? तर कर्मावरती विजय मिळवण्याकरता, कामामध्ये विजय मिळवण्याकरता, आपल्या मध्ये क्रोध आहे त्या क्रोधावरती विजय मिळवण्याकरता हे कधी बाहेर जातील? तर ह्याच्यामध्ये आत एक जो झोपलेला आहे त्याला जाग करावं लागेल. आणि ते जाग करण्याकरता सद्गुरूंच्याकडनं बीजमंत्र घ्यावा लागेल. आणि त्या बीजमंत्राला अंतकरणातून साधना करावी लागेल. साधना कुठं करावी, कशी करावी, याच्याकरता नियम 1000 वर्षापूर्वी होते. साधनेला बसत असताना योगासन घालावं आणि मग महाराज नाही तर पद्मासन घालावं आणि मग आपण योग साधना करावी. पण अलीकडच्या काळामध्ये आपल्याला 2 मिनिटं सळलं बसता येत नाही, कारण आपलं इंद्रियच तसे दिले देवानं. अलीकडच्या काळामध्ये नियम लागू नये, पण ज्या ठिकाणी बसला ठाईच बैसोनी करा एक चित्त महत्वाचं, एक होणं गरजेचं आहे. आणि जगाच्या मालकाला आळवताना फक्त बुरगुटी हे लक्षात ठेवा. ज्या बुरगुटीमध्ये 10वं दशम स्थान आहे, ते स्थान जोपर्यंत उघडत नाही तोपर्यंत आद्य शंकराचार्य सुद्धा दिसू शकत नाहीत. हा, जे कार्य शंकराचार्यांनी धर्माची स्थापना केली महाराज. हो, धर्म म्हणजे काय? आमच्या अलीकडच्या काळामध्ये लोकांना धर्मच कळायचा बंद झाला. धर्म पहिला कळाला पाहिजे. हो, आमच्या जीवनामध्ये धर्म एकच आहे. मगाशी मी बोललो जगाला प्रेम अर्पावे. बरोबर आहे. जगाला प्रेम आरोपण्यापेक्षा आई वडिलांना प्रेम आरोपणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. आम्ही जगाला म्हणतो प्रेम, जगाला प्रेम देतो आणि आई वडिलांना आश्रमात ढकलतो. ह्याच्यासारखा हलकट जगात कोण नाही. कारण का? आईवरती प्रेम करावं, पित्यावरती प्रेम करावं, की ज्या व्यक्तीला जमतं तो जगामधला सगळ्यात मोठा भक्त म्हणून मानले गेलं. कारण भगवान परमात्मा श्रीकृष्णावरती भक्ती स्वरूपी जी असणारी राधा, ही राधा कशी होती? तर राधा प्रेमरूपी राधा होती. ही राधा होती ती कधी सुद्धा, तिचं नाव पहिलं खरं काय होतं तर ते रडत 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 महाराज भगवान परमात्माचं चिंतन करत होती. तिला धारा 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 म्हणत म्हणत राधा झाली. हा, आपल्या नावामध्ये नाव बदलण्याची ताकद कुठं होते तर देवाच्या नामामध्ये होते. आपण साधी देवाची माळ घातली तर आपल्याला लोक महाराज म्हणतात. लक्षात ठेवा. आपण देवाचे कोण होतो? आपलं जीवनामध्ये नाव एक दिलं असेल माता पितानी, पण पुढचं कार्य भागामध्ये
दुसरं नाव आपणाला मिळतं. त्याचं कारण एकच आहे, नामाच्या चिंतने 12 वाटा पळती विघ्ने. आमच्या जीवनामधलं विघ्न घालवण्याकरता म्हणत असे पुरुषोत्तम. पुरुषोत्तम जर मिळवायचं असेल, पुरुषोत्तम हे नाव कोणाचं आहे? देवाचंच नाव आहे. हा, विष्णू सहस्त्र नामावली पहा. हो, शांताकारम भुजगशयनम पद्मनाभम सुरेशम. या सगळ्या गोष्टी पाहून घ्या. 1000 देवाची नाव आहे. या 1000 देवाची नावामध्ये विष्णू सहस्त्र नामावली आहे. या नामावलीमध्ये पुरुषोत्तम नाव आलेलं आहे. हा, हे पुरुषोत्तम जे नाव आहे ते देवाचंच नाव आहे. मग या देवाच्या नावाला आपल्याला प्राप्त व्हायचं आहे. म्हणून धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ. पुरुषार्थ पुरुषोत्तम पहा जरा, कुठला केला असेल तर देहामधला भगवान परमात्मा जाग करून त्याला सतत त्याच्याकडून घडवून घेतो. त्याचं नाव पुरुषोत्तम होतं. म्हणून या पुरुषोत्तमाला सांगेन ऐक म्हणतात. म्हणून या जीवनामध्ये करत असताना तर हे काम क्रोध पहावे, जे ते कृपेचे साठवणे नाही, ते कृपांकिताचे ठाई मन जाती. हा, या सगळ्या वव्या पुढच्या पाहून घ्या. मला वेळ कमी आहे, त्याच्यामुळं भगवान परमात्मा आपलाच होण्याकरता ज्या सद्गुरूंनी आपल्याला बीज मंत्र दिला, त्या बीज मंत्राचं अनुग्रह करून साधना करून आपल्या जीवनामध्ये भगवान परमात्मा करून घ्या. आणि या ठिकाणी ज्यांच्या निमित्तानं करतोय, हे निमित्त आहे बरं का, साधू संतांचं निमित्त आहे, पण अंतकरणामध्ये भावना एकच आहे आमच्या अक्षय महाराजांची. काय की जडमुड अज्ञानी लाविले हरिभजनी. हे संतांचं कार्य आहे. कारण प्रत्येक ठिकाणी जावं आणि माझ्या साधू संतांचं काळ्या कपड्यामध्ये महाराज नाव जर घेतलं ना तर काय होतं? अगणित पुण्य होतं. कसं पुण्य होतं? घेता सज्जनांची नावे. साधू संतांचं नाव जर घेतलं ना तर अगणित पुण्य होतं. म्हणून मग देवाचं नाव पुण्यवान आहे का संतांचं नाव पुण्यवान आहे? शेवटचा दृष्टांत सांगतो, थांबतो. आता पहा, विश्वमाऊली ज्ञानोबारांनी माझ्या जीवीची आवडी पंढरपुराने हिनगुडी म्हणणारे ज्ञानोबार आहे. भगवान परमात्म्याच्या नामाचा जयघोष करत निघाले. विठोबा रकुमाय, विठोबा रकुमाय. बऱ्याच दिवस वारी चालली, पण एक दिवशी भगवान परमात्मा नित्यनेमाने भगवान परमात्मा रात्रीचे सगळे झोपी गेल्यानंतर एकदा बडवेने आपल्या दरवाजा लावला की भगवान परमात्मा विटेवरनं खाली उतरायचे, विना गळ्यामध्ये घ्यायची आणि भगवान परमात्म्याच्या अंतकरणामधला बांध प्रेमाचा फुटायचा आणि नाव घ्यायचे ज्ञानोबा तुकाराम. कुणाचे घ्यायचे? ज्ञानोबा चालत निघाले की देवाचे नाव घ्यायचे. आणि देव कोणाचं नाव घ्यायचं तर साधूचं नाव घ्यायचं होता. मला सांगा, देवाचं नाव घेतलं ते पुण्यवान होते का देव पुण्यवान होता? देव कोणाचं नाव घेत होता? साधू संतांचं नाव घेत होता. देव कोणाचं घेत होता? साधू संतांचं. आणि ज्या दिवशी बडव्यांना कळालं आतून आवाज येतोय, कोणतरी एखादा वारकरी आतमध्ये अडकला की काय, दरवाजा उघडला पाहिलं तर जगाचा मालक विटेवरनं खाली उतरून काय करत होता? नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी. जगाचा मालक संतांच्या त्या नामाच्या जय घोषामध्ये नाचत होता. त्या दिवसापासून वारीला परंपरा पडली की आता चालायचं, पण कुणाचं नाव घेऊन? ज्ञानोबा तुकोबा. त्या ज्ञानोबा तुकोबराचं नाव घेतलं, अगणित पुण्य मिळायला लागलं. म्हणून आज अगणित अशी वारी वाढली. आणि शेवटचा परमार्थ करण्याकरता एकच वाक्य आहे का, आमच्या जीवनामध्ये परमार्थ करत असताना लहानापासून आम्ही मोठ्यापर्यंत आदर केला. ज्ञानेश्वरी वाचली, तुकोबराचा गाथा वाचला, भजन केलं, कीर्तन केलं, प्रवचन केलं, हरिपाठ नाचून केला, काकडा केला, सगळं केलं. पण अंतकरणामध्ये वैष्णवाविषयी कळवळा जर नसेल आणि ज्याच्या अंतकरणामध्ये शेवटचा दिवस जर गोड होत नसेल तर वळकून जायचं. आयुष्यभर नुसतं ढोंग केलं. मगाशी मी भाऊ तुम्हाला बोललो, उंच पताकाचे भार यम पळती रे किंकर. भाऊजी आपले गेले, लक्षात ठेवा. हातामध्ये पताका आहे आणि पताका बघितल्यानंतर यमदूत सुद्धा पळून जातात. कारण तेथे नाही तुम्हा सत्ता, जेथे होय हरिकथा.
सदा नाम घोष्याचा. कारण का दड 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 दुडू 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 पळ सुटला कळी काळा बापुड यारे शिवनाम शीतळ मुकी सेविता कापड यारे. जगाच्या मालकाचं नाव घेतलं ना, साधू संतांचं नाव घेतलं तर यम सुद्धा थरथर कापतो, येत नाही. मग प्रश्न असा पडतो, हातामध्ये झेंडा आहे, जगामध्ये भगवा ध्वज आपल्या हातामध्ये आहे, मग हातामध्ये असणाऱ्याला मरण येतं. याचं कार्य एकच नंबर लक्षात ठेवा, शेवटचा दिवस गोड झाला, आता निश्चिंतीने पावलं विसावा आणि खुंटली या धावा तृष्णेची या. याला म्हणायचं खरा परमार्थ. कारण शेवटच्या दिवशी जगाच्या मालकाचं नाव घेता घेता ज्याला मृत्यू येतो तो खरा जगामध्ये खरा वारकरी, खरा संत त्याला म्हणावं. जाता जाता तुकोबरायांनी 12 अभंग दिले आणि तुकोबरायाच्या मुखात नाव काय होतं, जसं तुमचं कर्म असेल, जसं तुमचा धर्म असेल तसं तुम्हाला तुमचं कल्याण असो. का जसं कर्म कराल तसं तुम्हाला भोगावं लागेल, जसं कर्म आहे तसं तुम्हाला फळ मिळेल. म्हणून आपण आता इथून पुढं ज्या कर्माला भ्यायचं का धर्माला भ्यायचं हे आपलं आपण स्वीकारलं पाहिजे. आणि मग आपल्या जगद्गुरु तुकोबरायांचं, जगद्गुरु आद्य शंकराचार्यांचं आणि भगवान परमात्मा गोपाल श्रीकृष्णाचं हे 3 वाक्य आपल्या जीवनामध्ये याच्या करता पडतात. रज घालवायचं आहे, तम घालवायचं आहे आणि सत्वापर्यंत पोहोचायचं आहे. याच्या करता सद्गुरूंची जयंती आहे. म्हणून या सद्गुरूंची जयंती साजरी केली. हरिभक्त परायण आमचे परममित्र आदरणीय अक्षय महाराज पानेरीकर, खूप सुंदर असं व्यक्तिमत्व आहे. यांच्यामुळे येण्याचा योग आला. तुम्ही सर्वजण या ठिकाणी मंडळी आहात, तुम्हा सर्वांचं दर्शन घेतो आणि या ठिकाणी प्रवचनाला थांबतो. रामकृष्ण हरी. विठ्ठल 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 पुंडलिक वरदारी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. आद्य शंकराचार्य महाराज की जय. आता विश्वात्मदेवी येणे वाग्यज्ञ तोषावी, तोषोनी मज द्यावी पसाय दान. जे कळांचे व्यंकटे सांडू, तया सत्कर्मी रते वाढो. होता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जाऊ. विश्व सुधर्म सूर्य पाहू, जो जे वांचिल तो ते लावू. प्राणी जात वर्ष सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवर्त भूमंडळी भेटतो या भूता. चला कल्पतरुचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव. बोलतेचे अर्णव पियुषाचे, चंद्रमेचे आलांजन. मातंद्रे दापैन ते सदाई सज्जनम सोयरे होतो. किंबहुना सर्व सुखे पूर्ण होणे तेने लोके. भजे जो आदे पुरुषी अखंडित आदि ग्रंथोपजे विशेषी लोके. दृष्टा दृष्ट विजय हो आवेची. येत मने श्री विश्वेश्वराव हा होईल दान पसाव. येणेवर ज्ञान देव सुखिया झाला, येणेवर ज्ञान देव सुखिया झाला, येणेवर ज्ञान देव सुखिया झाला. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय.